नमस्कार शिक्षक मित्र. आज आपण इयत्ता दुसरीसाठी एक मजेशीर भाषाकृती घेऊन आलो आहोत. शब्द जुळले वाक्य खुलले. शब्द जुळले वाक्य खुलले. या खेळात मुलांना काही शब्द दिले जातील. ते शब्द वेगळे दिले जातील आणि मुलांनी शब्द समजून घेऊन, वाक्यरचना समजून घेऊन, शब्द योग्य क्रमाने लावून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे. उदाहरणार्थ इथे काही शब्द ठेवलेले आहेत. हे शब्द आपण योग्य क्रमाने लावायचे आहेत. शब्द वाचायचा आहे, शब्द समजून घ्यायचा आहे आणि त्यांचा आपण योग्य क्रम लावणार आहोत. मग मूल आपलं पुढे येऊन याचा क्रम लावेल अशा पद्धतीने आणि एक अर्थपूर्ण वाक्य इथे तयार होईल. मांजर दूध पिते. अशीच अनेक वाक्य मुलांना देऊन हा खेळ घेता येतो. ही कृती वाचन कौशल्य वाढवते, विचार करायला शिकवते आणि मुलांना भाषेची गोडी लावते. मुलं उत्साहाने हा खेळ खेळतात आणि शिकण्याचा आनंद घेतात. खरंच शिक्षण असं असेल तर शिक्षण म्हणजे खेळ होऊन जातं. शिक्षक मित्र हो, आज आपण हीच मजेशीर भाषाकृती खेळणार आहोत. या कृतीचं नाव आहे शब्द जुळले वाक्य खुलले. मी तुम्हाला काही शब्द वेगवेगळे देईन. तुम्हाला ते योग्य क्रमाने लावून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे. तयार आहात ना? हे शब्द पहा. हे शब्द कोण बरे योग्य क्रमाने लावेल? शब्द वाचायचे आणि त्यांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य आपण बनवायचं आहे. वा, खूप छान. माणिक झोपेतून उठला. शाबाश. बरं, मॅडमला पण बोलायला सांगू का? की नको? आता हे शब्द पहा आणि यांचा योग्य क्रम लावा. शब्द वाचायचे आणि त्यांचा योग्य क्रम लावायचा, जेणेकरून त्यांचा योग्य क्रम लागेल. वा, छान. इथे आपण पाहिलं, इथे मी शब्दांची संख्या वाढवली होती आणि इतकं कठीण वाक्य असून सुद्धा ह्यांनी हे वाक्य अगदी अर्थपूर्ण असं बनवलेलं आहे. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. छान, शबाश. आता हे काही नवीन शब्द आहेत. यांचा आता अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे योग्य क्रम लावून. या शब्द वाच पाहू लावतानाच. तीळ भराभर चालला. बरं, हे जे वाक्य आहे हे आपल्या पुस्तकातलं आहे. त्यांचा क्रम योग्य आहे का? हे आपल्या वाचनातून गेलेलं आहे वाक्य. आता अर्थपूर्ण वाक्य तयार झालं का? हो. वाच तीळ पाहू. चालला भराभर. वा, शबाश, छान. आता आपण आणखीन सरावासाठी आणखीन काही शब्द घेऊया आणि त्यांच्यापासून अर्थपूर्ण वाक्य बनवूया. हे वाच बघू सर्व शब्द. होते सुंदर गाव. ह्यांचा योग्य क्रम आहे का? नाही. आपल्या वाचनात हे असं वाक्य आलेलं आहे का? नाही. योग्य क्रम लाव पाहू. आता वाक्य वाच पाहूये. गाव सुंदर होते. वा, शबाश. एक अर्थपूर्ण वाक्य इथे तयार झालेले आहे. गाव सुंदर होते. आपण आणखीन एक शब्दसंच घेऊन त्यांच्यापासून अर्थपूर्ण वाक्य बनवूया. हे काही शब्द इथे पुन्हा एकदा आपण ठेवत आहोत आणि हे वाचून त्याचा अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे.
बरं, हे वाक्य किंवा हे शब्द जरा वाच पाहू. होती झोपली माधुरी पलीकडे. बरं, हे वाक्य तुझ्या वाचनातून आलेलं आहे का पाठ्यपुस्तकात? हो. मग क्रम योग्य आहे का याचा? नाही. लाव पाहू योग्य योग्य क्रम. बरं, आता वाच पाहू. माधुरी हम्म. झोपली पलीकडे होती. अर्थपूर्ण वाक्य आहे का? नाही. क्रम जर चुकलेला आहे असं वाटत असेल तर पुन्हा एकदा लावून घे. वाच पाहू एकदा हे वाक्य. पलीकडे माधुरी झोपली होती. क्रम योग्य आहे का? हो. वा, शबाश, छान. पलीकडे माधुरी झोपली होती. शिक्षक मित्र, आज आपण सुंदर अर्थपूर्ण वाक्य तयार केले. कसोबा लवकर उठला, माणिक झोपेतून उठला, गाव सुंदर होते, आणि तीळ चालला भराभर, चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, वाटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चालले टनाटना, पलीकडे माधुरी झोपली होती, बागेत खूप झाडे आहेत, मऊ मऊ ढगांवर घडीभर लोळू, धरा डोंगरात उगम पावतो. अशी सुंदर वाक्य आपण तयार केलेली आहे. शिक्षक मित्र हो, या खेळामुळे आपण वाक्यरचना शिकतो आणि शिकणं मजेशीर होतं. शबाश, तुम्ही सगळ्यांनी खूप छान भाग घेतला. पुढच्या वेळी अजून मजेदार वाक्यांसोबत तुम्ही सुद्धा हा खेळ घेऊ शकता. चला तर मग स्वतःसाठी आणि आपल्या मित्रांसाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवूया. धन्यवाद.